कमळ समोर आली तेव्हा गणपतचे हृदय वेगळ्याच तालावर धडधडू लागले. तिच्या बोलण्यात ती सहजता नव्हती. त्यात एक वेगळाच बिनधास्त, किंचित धोकादायक आणि तरीही आकर्षक शिदोरी होती. गणपत प्रत्येक आठवड्याला त्या बाजारपेठेच्या दिशेने जाऊ लागला. सुरुवातीला फक्त कामाच्या बहाण्याने, नंतर चहाच्या बहाण्याने आणि शेवटी नुसत्या भेटीच्या बहाण्याने. गावी परतल्यावर गणपतचे मन अस्वस्थ झाले. तो स्वतःलाच म्हणाला, एकाच वेळी एक माणूस इतका प्रेमळ कसा वाटू शकतो? पण मनापुढे तो हतबल झाला होता. सरस्वती घरात होती. तिच्या हातातल्या जाड काळ्या बांगड्यांचा आवाज, तिच्या चेहऱ्यावरचे ते हास्य आणि त्याच्या नावाच्या हाकेतील ती प्रेमाची साथ. गणपतने जाणले की त्याच्या हृदयात एक नवीन जागा तयार झाली आहे. एक नवीन जागा जी रात्रभर त्याला जागे ठेवते. नात्याच्या बांधावर गणपतने मोठे धाडस केले. त्याने कमळ समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. कमळने नुसते ऐकले, हसली आणि म्हणाली, तुझ्या जीवनाची गाडी सरस्वतीवर अडकलेली नाही का? गणपत म्हणाला, मी सांभाळीन. दोघेही मिळून हे घर चालवतील. मग एक छोट्या मंदिरात गुप्तपणे त्यांचे लग्न झाले. ते कायदेशीर नव्हते, पण मनाने त्यांचे नाते खरे होते. गणपत कमळला घेऊन गावाला परतला.